हाय गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा मी सासरी जाणार होते. तर आमच्या इकडे पद्धत आहे की बाळतिड्याची साडी घ्यायची, म्हणजे साडी घ्यायची, ती साडी नेसून जायचं सासरी. तर डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा सासरी जाणार होते, तर त्याच्यासाठी साडी असते, बाळतिड्याची साडी म्हणतात आमच्या इकडे. तर ती साडी घ्यायला आम्ही निघालेलो कोल्हापूरला. तर कोल्हापूरमध्ये साडी घेतली. तर आमच्यासोबत पप्पा, मम्मी, माझ्या सासूबाई आणि जिजा, आम्ही 5 जण गेलो होतो. तर मम्मीसाठी आणि सासूबाईंसाठी पण साड्या घ्यायच्या होत्या, म्हणजे मम्मीच्या इकडच्यांनी त्यांना साडी घ्यायची असते आणि आमच्या सासरकडच्यांनी माहेरच्यांना, म्हणजे असं एकमेकांना साडी म्हणजे कपडे घेत असतात. तर साड्या, कपडे वगैरे घ्यायला गेलो आम्ही. तर कोल्हापूरला जायचा प्लॅन होता तथास्तूला, पण पप्पा बोलले की गांधीनगरमध्ये बघूया. आणि तर म्हटलं की एकदा बघूया, जर नाही पसंत पडलं तर कोल्हापुरात जायला येईल. तर गांधीनगरमध्ये गेलो. तर कंगन म्हणून शॉप होतं, तर तिथं गेलो. तर मला ना प्युअर पैठणी हवी होती आणि हा कलर माझ्याकडे होता, पण ती मम्मीच्या हातात होती, ती प्युअर पैठणी नव्हती. शूट केलं तर चालतंय ना थोडं? हां, तेवढीच आहे. 2900. ती ठेवा ती. तुमच्याकडे आहे ना कलर? असला कलर आहे की मला कलर सगळ्यात मिळतात नाही, फक्त एक पॅटर्न चॉईस. AC मुळे लक्षात आलं नाही घ्यायचं. तर खूप साऱ्या साड्या बघितल्यानंतर ना माझ्या मनाला एक पण पसंत पडत नव्हती. आणि ते 10,000 आणि 15,000 हजारच्या साड्या बघितल्या, त्या पण मला पसंत पडत नव्हत्या. आणि मला हवी होती ती मरून कलरमध्ये प्युअर पैठणी, हँडलूम्सच्या असतात त्या. तर मला जो कलर हवा होता तो कलर नव्हता ह्यांच्याकडे. पण पैठण्या तशा होत्या भरपूर, पण मला जो कलर हवा होता ना तो नव्हता. तर म्हटलं की साधीच साडी घेऊ. तर ह्या साडीचा मला कलर खूप आवडला आणि ह्या कलरसाठी म्हटलं की एकदा ट्राय करून बघूया कशी दिसते. पण याची मला काटाची वगैरे डिझाईन आवडली नाही, पण मला हा कलर खूप आवडला, म्हणजे ह्या कलरचीच मला पैठणी हवी होती. तर म्हटलं की ही ट्राय करून बघूया, जर चांगली दिसत असेल तर बघू. तर ही एक ट्राय करून बघितली आणि सेम ह्याच पॅटर्नमधली पण वेगळी पैठणीसारखी काठ होते त्याचे, तर दुसरी एक ट्राय करून बघितली. तर माझ्या सासूबाईंना आणि मम्मीला पण काही म्हणजे इतकी खास वाटली नाही, पण कलर खूप छान दिसत होता. म्हटलं असू दे, घेऊन टाकूया. आणि मम्मीला आणि सासूबाईंना पण साडी घ्यायची होते, पण त्या दोघींना पण एकही साडी पसंत पडत नव्हती. त्यामुळे त्यांनी ठरवलं की इथून घ्यायलाच नको, इस्लामपूरला जाऊन घेऊया. तर मी माझ्यासाठी फक्त एक साडी घेतली आणि दुसरी एक साडी ट्राय करून बघितली कशी दिसते ह्याच कलरमध्ये. फक्त त्या साडीची ना पैठणीसारखी काठ होते, पण ती प्युअर पैठणी नव्हती. तर मला इतकी खास वाटली नाही ही साडी. त्या साडीचा कलर होता तसाच होता, पण प्युअर पैठणी नव्हती. त्यामुळं राहू दे म्हटलं की प्युअर पैठणी नंतर कधी तर घ्यायला येईल. तर पहिली जी साडी होती तर ती साडी घेतली, कारण त्या साडीचा मला कलर खूप आवडला. बघितल्या कलर फक्त आवडला. डिझाईन इतकी खास नव्हती वाटत, पण नेसल्यानंतर थोडी छान वाटत होती, पण कलर खूप आवडला मला. त्या कलरसाठी मी ती साडी घेतली. तर ही एक साडी ट्राय करून बघितली. तसाच कलर होता, पण असं फ्रेश वाटत नव्हता कलर. म्हणून पहिली जी नेसलेली ना तीच पहिली फायनल केली. घरचे म्हणत होते की दुसऱ्या शॉपमध्ये बघूया, दुसरीकडे बघूया, पण जिजा पण थोडी किरकिरत होती, म्हणजे रडत होती. त्यामुळं म्हटलं की राहू दे, आहे घेऊया आणि घरी जाऊया. आणि एकच साडी घेतली आणि आभाळ पण आलेलं आणि जाताना पाणीपुरी खाल्ली.
आणि येताना गरमी होती आणि जाताना कसं आभाळ आलं त्यामुळं थंडी थोडी वाजत होती. तर जिजाला स्वेटर वगैरे घ्यायचं लक्षात नव्हतं म्हणून तसंच गडबडीत आलो. आणि घरी आल्यानंतर ना तिला फर्स्ट टाईम चिकनचा सूप पाजलेला, म्हणजे चिकनची आळणी भाजलेली. तर एकदम कमी तेल वापरून कांदा एकदम कमी टाकून तिला आळणी केलेली, चिकनचं सूप केलेलं. तर फर्स्ट टाईम तिनं पिलेलं. तर पुढे अन्नप्राशनचा वगैरे खूप छान छान व्लॉग्स येतील. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.